दिशादर्शक असतो, जो विचार मार्गदर्शक असतो, तो विचार आपल्याला पुन्हा पुन्हा मिळाला पाहिजे, पुन्हा पुन्हा मिळाला पाहिजे. 20 रुपयाचं मी परवा रस्त्याने चालले होते, मला एक आजी दिसली. मी आजीला विचारले, आजी रडत होत्या. मी आजीला विचारले, आजी काय प्रॉब्लेम आहे? त्यावेळी आजी म्हणाल्या, माझा मुलगा दुसऱ्या राज्यात नोकरीला आहे, दर महिन्याला एक पत्र पाठवतो, पण पत्राच्या आत एक रंगीत कागद पाठवतो. आजी आपलं दुःख सांगत बसली. मला आश्चर्य वाटले. मी आजीला म्हणले, आजी चला आपल्या घरी. तर मी आजीच्या घरी गेले. आजीने असे शेकडो कागद भिंतीला असे चिटकून ठेवले होते. तर मी थोडे जवळ जाऊन बघितले, ते कागद नव्हते, ते चेक होते. मी आजीला समजावून सांगितले, आजी जर हे तुम्ही चेक म्हणता त्याला, जर हे तुम्ही बँकेत जाऊन जमा केले असते तर याचे तुम्हाला पैसे मिळाले असते. आजी अशिक्षित आहे, तिला माहित नाही बँकेत जमा केल्यावर याचे पैसे मिळतात. तसंच आपण वेगळं काय करतो, गाथा, ज्ञानेश्वरी, दासबोध, गीता इत्यादी जे ग्रंथ असतील ते पूजा करून, आरती जे असते ते करून गुंडाळून ठेवून देतो. वाचतो का? वाचली तरी जीवनात कधी उपयोग करतो का? वाचली तरी जीवनात कधी उपयोग करतो का? 20 रुपयाचं नारळ, 5 रुपयाचा हार आणि बाईला चपला सांभाळायला देतो 10-15 रुपये. अशा या साधनेनुसार आपण देवळापर्यंत पोहोचतो, पण देवापर्यंत पोहोचतो का? नाही. देवळापर्यंत जाणं सोपं आहे, पण देवापर्यंत जाणं अवघड आहे. म्हणूनच माऊली म्हणतात, देवाची द्वारे मंदिरामध्ये पाया पडायला आला. त्याने नित्यनेमाने आपल्या चपला मंदिराच्या बाहेर काढल्या, पण त्याचा जीव नुसता चपलीमध्ये गुंतलेला होता. देवा माझी चप्पल कोणी नेणार की नाही, नेणार की नाही, नेणार की नाही, असंच चालत असंच म्हणत होता तो. मग तिथे काही चोर आले. चोर म्हणले, कितीतरी दिवसांनी, कितीतरी वर्षांनी इथे कोणी पाया पडायला, देवाचे पाया पडायला आहे, चला आपण
सोडून टाकू. तर दुसरा चोर म्हणतो नाही नाही, जर आपण याला सोडलं तर ह्यो पोलीस मध्ये कंप्लेंट करील आणि आपल्याला मग पोलीस ठाण्यामध्ये जिंदगीभर राहावं लागेल. मग एक चोर म्हणला तिथून नाही, आपण काय करू, त्याला इथंच मारू. मग सगळेजण हो हो म्हणले. सगळे त्याला तिथंच मारू लागले. 1 घंटा झाला, 2 घंटे झाले, 3 घंटे झाले, असे कितीतरी घंटे झाले, पण त्याचा जीवच नव्हता जात. तर एक चोर विचारतो अरे तुझा जीवच कस काय नाही जाते. तर तो म्हणतो अरे माझा जीवच कस काय जाईल, माझा जीवच त्या चपलीमध्ये गुंतलेला आहे, तर कस काय जाईल. विठ्ठल 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 असाच जीव आपला भौतिक सुखामध्ये गुंतलेला असेल तर मुक्ती कशी मिळेल. मुक्ती कशी मिळेल. मुक्ती कशी मिळेल. एक कैलासावर भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली. भगवंतांनी अर्जुनाला गीता का सांगितली. धर्मराज युधिष्ठिरला का नाही सांगितली. कारण युधिष्ठिर सुरुवातीपासूनच पूर्ण ज्ञानी होता. ठीक आहे, युधिष्ठिर पूर्ण ज्ञानी होता. तर भीमाला का नाही सांगितली. भीम हमेशा गदा घेऊन युद्धासाठी वाट पाहत असत. हमेशा युद्धासाठी वाट पाहत असत. फक्त एकच होता, अर्जुन योग्यतेचा होता. म्हणून भगवंतांनी अर्जुनावर कृपा केली आणि त्यांना गीता सांगितली. भगवंताची कृपा एकावरच होत असते. भगवंताची कृपा एकावरच होत असते, पण संतांची कृपा सर्वांवर होत असते. होत असते. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून हे प्रगट केले. प्रगट बीज बोले, बीज ब्रह्मासी केले, रामजनार्दनी चरणी मस्तक ठेविले. एके दिवशी कैलासावर पार्वती माता सहित शंकर विराजमान होते. त्यावेळी पार्वती मातांनी विचारले की संसारात मोक्ष कधी मिळेल. तर त्यावेळी शंकर महाराजांनी शिवशंकरांनी सांगितले की आपण तुला गीता ज्ञान सांगू. ज्ञान सांगण्यासाठी हे ज्ञान गुप्त राहावे म्हणून शिवशंकरांनी सिंधू नदीच्या काठी हे ज्ञान माता पार्वतीला प्रथम सांगितले. माता अशी आठ होती की शिवशंकर पार्वती माताला म्हणाले मी जेव्हा सांगीन तुला ज्ञान तेव्हा तू हुंकार द्यायचा, हु 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 हु. तर जेव्हा ज्ञान सुरू झालं तेव्हा पार्वती माता हुंकार द्यायला लागल्या, हु हु. तर मधात पार्वती मातांना झोप लागली. पार्वती माता मग झोपून गेल्या नदीच्या आत. मग शिवशंकरांना कळाले नदीच्या आत कोणीतरी हुंकार देत आहे. पार्वती माता तर झोपलेली आहे, मग कोण हुंकार देत असेल. मग त्यांना कळाले की पाण्यात माशांचा अवतार घेऊन मच्छिंद्रनाथ आलेले आहे. तर शिवशंकर म्हणाले मच्छिंद्रनाथ तुम्ही प्रगट व्हा. मग मच्छिंद्रनाथ प्रकट झाल्यावर शिवशंकर म्हणाले हे जे ज्ञान मी आता तुम्हाला सांगत आहे ते ज्ञान तुम्ही जे पुढच्या काळाची पिढी आहे त्यापर्यंत पोचवा. मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष वळाला गहिनी प्रसादे निवृत्ती दातार ज्ञानदेव सार. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत Bye.
स्त्री पुरुष बद्दल समानतेच्या गप्पा मारतो, पण 350-700 वर्षापूर्वी जनाबाई ठणकावून सांगतात की डोईचा पदर आला डोईचा पदर आला खांद्यावर, डोईचा पदर आला खांद्यावर. आदिनाथ गुरु मचिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गृहिणीनाथ, निवृत्तीनाथ, मग ज्ञानेश्वर महाराजानंतर आपण हे ज्ञान आपल्यापर्यंत पोचले. या सगळ्या संतांचा मिळून संतांच्या कृपेमुळे ही इमारत पूर्णतः झाली. अभंगाचं पहिलं चरण. संत कृपा झाली, संत कृपा झाली. शिवरायांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झाला. शिवनेरीवर शुभ जन्मला, शिवनेरीवर शुभ
माझ्या देवाचं नाव माझ्या देशी माझ्या देवाचं नाव माझ्या देशी शिवरायांनी मूठभर मावळे घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन प्रतिज्ञा घेतली की मी स्वराज्य उभे करीन. तसे जसे शिवराय मोठे होत चालले तसे तसे त्यांनी अनेक रायगड हे असे इत्यादी सर्व किल्ले जिंकले आणि अफजल खानाचे सामना करताना मी एक तुम्हाला पोवाडा म्हणून दाखवते. तुम्ही शांत चित्तीने ऐकावे ही माझी नम्र विनंती. प्रतापगडच्या पायथ्याशी महाराजांनी अफजल खानाशी सामने केले, पण महाराजांबद्दल यांनी कोणी जे प्राण दिले त्यांचे पण नाव घेते. दिल्ली से पुणे तक लाता है उसका नाम संभाजी, जो मुगल के घरों में जाकर तनाही मचाता है उसका नाम बहीर जी, और जो सिंह के संग कुश्ती खेलता है उसका नाम संभाजी, और जो बड़ा सैयद को मारता है उसका नाम जीवाजी, और इन सबको स्वराज्य बनाता है उसका नाम छत्रपति शिवाजी. एका गावामध्ये पुंडलिक नावाचा एक व्यक्ती राहत होता. पंढरपुरामध्ये पुंडलिक नावाचा एक व्यक्ती राहत होता. तो हमेशा पत्नीलाच लाड करायचा. जे आई वडील असायचे त्यांचे आई वडिला दूर ठेवायचा, त्यांना कपडे धुवायला लावायचा. सगळे जे कामे असायचे, बायकोची जे काम करायचे असायचे ते आई वडिलांना करू घालायचे. एके दिवशी पुंडलिक यात्रेसाठी चालला होता, तर रात्र झाली होती. तर पुंडलिकाने सोचले की आपण इथं
जरा करून घेऊ. तर त्या आश्रमामध्ये ते थांबले. आश्रमामध्ये 2 कन्या होत्या, यमुना, गंगा. मग पुंडलिका विचारतो, तुम्ही खरेच्या गंगा आहेत का, यमुना, गंगा? तर ते म्हणल्या, हा, आम्ही खरेच्या गंगा यमुना आहेत. तर तो म्हणला, तुम्ही इथे काय करत आहात? मग तेव्हा गंगा आणि यमुना बोलतात, अरे तुमच्यासारखे पापी आमच्या नदीमध्ये स्नान करून जातात. मग ते पाप आम्हाला लागतं, म्हणून ते पाप आमच्या अंगावरून जाण्यासाठी आम्ही या गुरुकडे जातो. तर पुंडलिक म्हणतो, तुम्ही या गुरुपाशी का जाता? या गुरुने असं काय केलेलं आहे असं तुम्ही जातात? तर त्यावेळी गंगा आणि यमुना म्हणाल्या, अरे या गुरुनी जीवनभर आपल्या आई वडिलांची सेवा केलेली आहे, म्हणून आम्ही यांच्या आश्रमात येतो. तर त्यावेळी पुंडलिक म्हणतो, तर त्यावेळी पुंडलिकला कळाले की आई वडील किती अनमोल असतात. तर त्याने वारीतून निसटून परत घरी गेला त्यांच्या आई वडिलांना घेऊन. मग तेव्हापासून तो पत्नीला सोडून जे आई वडील ज्याचे काम करत होता तो पत्नीला करायला लावायचा आणि आई वडिलाचे हात पाय जे दुखत असेल ते हे करून द्यायचा, दाबून द्यायचा. एके दिवशी असा प्रसंग आला, विठ्ठलाचे इतके आई वडिलांची सेवा केली त्यांनी, की विठ्ठलाला प्रगट व्हावंच लागलं. एके दिवशी विठ्ठल प्रगट झाले. पुंडलिक त्यांच्या आई वडिलांना घेऊन चंद्रभागेसाठी स्नानाला जात होता. तर त्यावेळी पांडुरंग परमात्मा म्हणतात, अरे मी तुला दर्शन द्यायसाठी आलो, ये पटकन माझ्या पाया पड, मला दुसरे पण काम आहेत. त्यावेळी पुंडलिक म्हणतो, थांब मला आई वडिलांना हे करून स्नान करून येऊ दे. तर मग तेव्हा विठ्ठल म्हणाले की मी कुठं उभी राहू मग तेवढं लोक. मग त्यांनी विटकर फेकली पंढरपुरात, तिथं विटकर फेकली. विटकर फेकल्यानंतर तो म्हणाला, मी जातो. विठ्ठलाच्या पायी झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी विठ्ठलाच्या पायी झाली भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी झाली भाग्यवंत. विठ्ठलाच्या पायी झाले भाग्यवंत, विठ्ठलाच्या पायी झाले भाग्यवंत. पुंडलिकाने तिथून ते तिथपर्यंत विटकर फेकले आणि म्हणाला, मी माझ्या आई वडिलांना स्नान करून आणतो, तू तेवढे लोक इथंच थांब. मग तो त्यांच्या आई वडिलांना स्नान करायला नेतो. आई आजोबा स्नान करता आणि पुंडलिक म्हणतो, तुम्ही वारीला पुढे जा, मी मागून येतो. तर त्यावेळी त्याला हे सुचतं, अरे आपण आता देवाच्या पाया माय बाप केवळ केले काशे, माय बाप केवळ केले काशे, माय बाप केवळ.